जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। परमपूज्य श्री संत भीमा भोई यांची 167वी जयंती जामनेर शहरातील भोई समाज बांधवांच्या विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जामनेर नगर परिषद चौकात या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह मान्यवरांनी संत भीमा भोई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी जामनेर शहरातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण आलेलो नगर परिषद या ठिकाणी संत भीमा भोई यांची आज जयंती। या जयंतीनिमित्त भोई समाजाच्या विद्यमाने या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज 25 मे या रोजी ओरिसा येथील आमचे संत भीमा भोई यांचा या ठिकाणी खाली पालिया या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। या छोट्याशा गावामध्ये ते जन्मजातच आंधळे होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारच्या काव्यरचना आणि खूप मोठे ते कवी होते। त्यांनी महिमा धर्माचा खूप असा प्रसार आणि प्रचार केला। ते महिमा धर्माचे त्यांचे जे गुरु होते गोविंदा बाबा म्हणून, त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान दिलं। असे महान संत आमच्या भोई समाजाचे ओडिसा येथील आज संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आज प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांच्या चांगली प्रकारची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये समाज बांधव, आमचे भोई समाज बांधव या ठिकाणी साजरा करत आहेत। या ठिकाणी आताच नुकत्याच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या धर्मपत्नी साधनाताई महाजन या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत। यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी या ठिकाणी आमच्या संत भीमा भोई महाराजांबद्दल सांगतो की त्यांनी खूप मोठं त्यांचं एक कार्य होतं। त्यांचं शेगाव येथे असं भव्यदिव्य असं मंदिर आहे। आपण जर शेगावला गेला तर आनंद सागर येथे त्यांचं असं भव्य अशी त्यांची मूर्ती आहे, त्यांची स्थापना केलेली आहे। त्यांनी सांगितलं होतं, भले मुझे नरक मिले पण ये दुनिया का मला भला हो, असं त्यांनी सांगितलं होतं। असे ते संत कवी आज संपूर्ण राज्यामध्ये त्यांची उत्सवामध्ये जयंती साजरी होत आहे। मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं व तसेच आपल्या सर्वांच्या वतीनं या जयंतीनिमित्तानं संत भोई भीमा महाराज यांना विनम्र अभिवादन करून संत भीमा भोई यांच्या या जयंतीनिमित्त आपल्या या जामनेर तालुक्याचे नगराध्यक्ष सौ साधनाताई या ठिकाणी येऊन गेले। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे आपले समाज बांधव या ठिकाणी आहेत। मी या सर्वांचे या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। संत भीमा भोई हे 1800 या कालावधीमध्ये हे भोई समाजातील एक चांगले संत होऊन गेले। त्या काळामध्ये खूप अशी काही खूप जाहिरात किंवा काही नव्हती। अशा काळामध्ये आपले जे संत भीमा भोई यांनी वेगवेगळे कविता लिहून, वेगवेगळे लिखाण करून त्या काळामध्ये समाज प्रबोधनाचे काम करून समाज जागृतीसाठी अत्यंत उत्कृष्ट त्या ठिकाणी कार्य केलेले आहे। आज या संत भीमा भोईबद्दल सर्वदूर आता या जयंती साजरी होत आहे आणि त्यांच्या आज त्या सर्वदूर त्यांचे जय जयकार या ठिकाणी होतोय। तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळ्या बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। संत भीमा भोई हे आमच्या समाजातील एक महान संत होऊन गेले। परंतु इतर समाजामध्ये जसे संत होऊन गेले त्याप्रमाणे आमच्या भोई समाजात सुद्धा हे संत भीमा भोई एक महान संत झाले आणि त्या संताची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा समाजाने काही चांगल्या प्रतीची, चांगल्या सुसंस्कृत संत मालिकेत संत भीमा भोई त्याप्रमाणे आपण आचरण करावे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा तसे व्हावं। आणि संत हे संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। अशी ही आमच्या भोई समाजामार्फत संत भीमा भोई अशी जयंती आपण साजरी करीत आहे आणि समाज बांधव सुद्धा आनंदाने इथे हजर होऊन सगळ्यांनी सहभाग घेऊन इथे आपण आनंदाने हजर होऊन आणि सहभाग घेऊन हे साजरा करत आहे। अशी भोई याबद्दलची माहिती आपल्याला भोई समाज कार्यकर्ते यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी भोई समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देऊन या ठिकाणी हा संत भीमा भोई यांची जयंती ही साजरी करत आहे। कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर।
शासनाच्या आदेशानुसार राज्यातील छोट्या शेतकऱ्यांची तूर खरेदी ही 31 मे पर्यंत करण्यात येणार आहे. जामनेर बाजार समितीमध्ये सुद्धा 4 ते 5 क्विंटल तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना टोकन वाटप प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. अवकाळी पावसाचा फटका या छोट्या शेतकरी वर्गाला बसू नये याकरिता या शेतकऱ्यांची तूर प्राधान्याने जामनेर बाजार समितीमध्ये खरेदी करण्यात येत आहे. या खरेदी प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी नायब तहसीलदार परमेश्वर कासोडे यांनी बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी बाजार समिती अध्यक्ष तुकाराम निकम, शेतकरी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर हे पदाधिकारी सुद्धा हजर होते. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या आदेशानुसार 31 तारखेपर्यंत तूर ही घेण्यात येणार आहे. तरी लहान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याविषयीच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. चंद्रकांत बाविस्कर. आज आपण इथे पाहतायत की प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर आणून टाकलेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ज्यावेळेस 22 तारखेला शासनाने तूर खरेदी बंद केली, नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी निर्णय घेतला आणि पुन्हा शेतकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून नव्याने पुन्हा शासनाने तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे आपल्या तालुक्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात तूर आता या परिसरात आणून टाकलेली आहेत. गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून तूर खरेदीचे आदेश आले तेव्हापासून मार्केट कमिटी आणि शेतकरी संघाच्या मदतीने इथे तूर खरेदी सुरू आहे. आपण काटेही वाढवले, 7-8 काटे वाढवले, जवळजवळ 500, 600, 700 क्विंटल दररोज आपण खरेदी करतोय. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की हे सगळे तूर खरेदी करण्यासाठी आपल्याला मानवी यंत्रणेच्या माध्यमातून, हमालांच्या माध्यमातून ती खरेदी करावी लागणार आहे. आणि म्हणून इथे किती प्रयत्न केला तरी आपली आवक काही थांबत नाही आहे. शेतकऱ्यांकडे प्रचंड तूर असल्याने तूर आणून टाकतायत. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की 31 तारीख शासनाने शेवटची दिलेली आहे. 31 तारखेनंतर कोणाचीच तूर आपण मोजणार नाही आहोत. त्यामुळे जनतेने ताबडतोब 31 तारखेपर्यंत मार्केट कमिटीत आपली तूर आणायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा कोणाचीच तूर आपण मार्केट कमिटीत घेणार नाही, किंबहुना ती मोजणार नाही, अशी शासनाचे आदेश आहे. हे जे दिवस आपल्याला वाढवून दिलेले आहेत हे आपल्या शेतकऱ्यांच्या सुविधेसाठीच केलेले आहे. परंतु आता इथे जी आवक आहे त्या आवक पाहता मार्केट कमिटीतही जे शेड आहेत ते शेड पॅक झालेले आहेत. बाहेर शेतकऱ्यांनी त्यांची तूर अस्ताव्यस्त टाकलेली आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की आपण आपली तूर झाकून ठेवायची, कारण अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. केव्हाही पाऊस होऊ शकतो आणि त्या तुरीच्या नुकसानीला दुसरं कोणी जबाबदार नव्हतं, शेतकऱ्याला जबाबदार आपण, शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपलं नुकसान होणार नाही याच्यासाठी फटाने ती तूर झाकायची आहे. आणि आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांनी ते तूर टाकल्यानंतर त्याची गैरसोय होते आणि त्याची गैरसोय होऊ नये म्हणून मार्केट कमिटी असेल, शेतकरी सहकारी संघ असेल, त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपण जास्तीत जास्त तूर कशा पद्धतीने मोजता येईल याचा प्रयत्न आपण करतोय. याच्यासाठी आपले सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. आपण आपल्या उतार्यावर जी तूर आहे ती नोंदवून घेऊ. त्यासाठी आपले उतारे असतील, आपले आधार कार्ड असतील, हे प्रिपेअर ठेवायचे आहेत आणि आपल्याला या मोजणीसाठी सहकार्य करायचं आहे. आता आपण इथे पाहतायत की जी तूर आहे ती गोडाऊनमध्ये जागाच्या अभावी आता आपल्याला ठेवायला जागा नाही आहे. ती आता आपण चर्चेच्या माध्यमातून कशी सोडवता येईल, कशा पद्धतीनं तिची जागा करता येईल याची आपण प्रयत्न करून जास्तीत जास्त तूर कशी मोजता येईल, शेतकऱ्यांची गैरसोय कमीत कमी कशी होईल या दृष्टीने दोघी संस्था या बांधील आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि आम्ही प्रयत्न त्या करतोय. सगळे शासकीय अधिकारी असतील, तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब असतील, DDR असतील, AR असतील, हेही आपल्याला मदत करतायत. आपण सगळे प्रशासन संस्थेच्या सगळे प्रतिनिधी या विषयाला जातीने लक्ष घालून प्रयत्न करतायत. फक्त आपलीही सहकार्याची गरज आम्हाला आहे. आपण जास्तीत जास्त सहकार्य कसं होईल या अनुषंगाने प्रयत्न करावा, या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो. आज या ठिकाणी शासकीय तूर खरेदी केंद्र जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघ यांच्या माध्यमातून सुरू आहे. या ठिकाणी तुरीची आवक वाढलेली आहे आणि त्याला गोडाऊन ठेवण्यासाठी जागा नसल्या कारणाने आज थोड्या वेळ आपण त्या ठिकाणी काटे बंद करून जे छोटे शेतकरी आहेत त्यांची प्राधान्यक्रमाने तूर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोजमाप चालू आहे. याच्या माध्यमातून आपण पावसाची परिस्थिती पाहता लवकरात लवकर हे खरेदी केंद्र लवकर तूर खरेदी करण्यासाठी आपण आता जे छोटे शेतकरी आहेत त्यांचे तूर खरेदी क्रमाने घेण्याचा विचार केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून आता मार्केट कमिटी, AR ऑफिस याच्या माध्यमातून आम्ही आता तो सर्वे चालू केलेला आहे. आणि येत्या 31 तारखेपर्यंत आम्ही जी आमच्या आवारामध्ये मार्केट कमिटीच्या आवारामध्ये जी तूर आलेली आहे ती पूर्णतः तुरीचं मोजमाप करून शासनाला पाठवण्याची या ठिकाणी तजवीज ठेवलेली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणचे सभापती
निकम आप्पा ह्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण याबद्दलच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. आम्ही 31 तारखेपर्यंत शासनाचे जे निर्देश आहेत 31 तारखेपर्यंत तूर खरेदी करावी आणि आवक घ्यावी. 31 तारखेपर्यंत आम्ही तूर घेण्यास कटिबद्ध आहोत. परंतु आमची आजही शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की ज्यांच्याकडे तूर आहे त्यांनी ती आता जर आणणी थांबवली, आवक जर आमच्याकडे भरपूर आवक झालेली आहे आणि शेवटी शासनाचं म्हणणं आहे की 31 तारखेपर्यंत मोजली गेली पाहिजे, परंतु मॅन्युअली ते काम करायचं आहे. शेवटी जे मोजमाप करणारे जे आहेत ते सुद्धा माणसंच आहेत. आम्ही काल रात्री 1 वाजेपर्यंत तूर मोजमाप केलं आणि ते करून सुद्धा अजून जेवढी आम्ही 800 पोतेमध्ये ती 800 पोते परत तिथे आली. इतकं ते हे चालू आहे. आम्ही आता असा आमचा प्रयत्न असा आहे की पावसामुळे जर ती तूर ओली होईल त्यासाठी आम्ही आता एक आमची टीम, आम्ही तहसीलदार, AR आम्ही सर्वांनी आणि आमचे कर्मचारी शेतकरी संघाचे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी आम्ही आता फिरून एक केलं की अगोदर जी तूर आहे बाहेर पडलेली आहे ती अगोदर तिचं मोजमाप करायचं. जे ॲक्च्युअली शेतकऱ्यांचे 10-12 पोते 15 पोते त्याच्यावर ते शेतकरी त्याचं निष्पन्न होतं त्यांची तूर, लहान शेतकऱ्यांची तूर अगोदर मोजायची आणि मग नंतर जी शेडमध्ये पडलेली आहे ती पावसाने खराब होण्याची काही शक्यता नाही म्हणून ती नंतर मोजायची असं आम्ही ठरवलेलं आहे. उद्यापासून आम्ही आता नियमितपणे जी बाहेर तूर आहे ती जास्तीत जास्त मोजण्याचा प्रयत्न करणार आहे. जवळपास आम्ही 8 ते 10 काटे लावलेले आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याची तूर 31 तारखेला इथे पडून राहणार नाही याची काळजी शेतकरी संघ आणि मार्केट कमिटी या दोघी संस्था आम्ही घेणार आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.